भोगकर्माची फळं हा धडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू भेटणार आहे. कारण सत्तेवर येण्यासाठी त्यांनी जे मुख्यतः प्रामुख्याने जे दोन कांड केले, एक तांत्रिक स्वरूपाचं सत्तेचा गैरवापर करत असताना केंद्रातल्या सत्तेचा उपयोग आणि गैरउपयोग घेत असताना त्यांनी मतचोरीच्या माध्यमातून मतदारावर एक डल्ला मारलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याचं काम, जातींना लढवण्याचं काम, माणसांना लढवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिमच नव्हे तर मराठा विरुद्ध ओबीसीच्या आतल्या ज्या जाती आहेत त्या एकमेकांच्या विरोधात लढवणं, कोणाला ST म्हणून मान्यता देऊ, कोणाला SC म्हणून मान्यता देऊ, कोणाला ओबीसीत घेऊ, असं जे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री असताना जे केलं होतं त्याचे परिणाम आता समोर ही यायला लागलेली आहेत. वास्तविक पाहता जातनिहाय जनगणनेचा सूत्र हे अत्यंत परिणामकारक आणि उपयोगी असताना ज्याचा राहुल गांधींनी मोठा आग्रह धरला, भारत सरकारने त्याला मान्यता दिली आणि काँग्रेस शासित जे सर्व प्रदेश आहे त्यामध्ये जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जाती आरक्षणाचा तेढा सोडवण्याचा एक काम हे काँग्रेसच्या माध्यमातून हे होत आहे. ते काँग्रेसच्या माध्यमातून जरी होत असलं तरी मुळात जो आरक्षणाच्या अनुषंगानं जो एक गुंता आहे तो सोडवण्याकरता अत्यंत प्रभावी असा जातनिहाय जनगणनेचं एक आपल्याजवळ एक अस्त्र हे आता राहुल गांधींच्या माध्यमातून पुढे येत असताना संविधानातही त्या प्रकारचे आता तरतुदी झालेल्या आहेत. आणि तेलंगणा राज्यामध्ये जातनिहाय जनगणना होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व जातींचा समावेश हा करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेलंगणामध्ये 42% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते 19% हे ओबीसींचं आरक्षण आणि भटक्या जाती विमुक्तांचं मिळून एकूण 27% आरक्षणातच जो गोंधळ निर्माण करतात आहेत हा अत्यंत दुर्दैवी आहे. इंग्रजांचं जे धोरण होतं फोडातोडा आणि राज्य करा, आता तेच धोरण हे देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी हे आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आणि त्या अनुषंगानं जो सोशल फॅब्रिक आहे हा महाराष्ट्राचा डिस्टर्ब करण्याचं मोठं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं आहे. त्यांनी ताबडतोबीनं त्यांच्या पापाची कबुली द्यावी, क्षमा मागावी आणि सर्व जातींना गुण्यागोविंदाने हातात हात घालून पुढे जाण्याच्या अनुषंगानं सद्भावनेचा प्रयत्न व्हावा असं आमचं आव्हान हे मुख्यमंत्र्यांना आहे.